शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर कोथिंबीर पिकाची लागवड केलेली असेल आणि कोथिंबीर पीक जर मर होत असेल तर नेमकी आपण कोणती उपाययोजना करायला पाहिजे? कारण सध्याच कोथिंबीर पिकाला चांगला दर आहे आणि आपली कोथिंबीर पिवळी पडणे, जळणे, मरणे ही समस्या आपल्या शेतामध्ये दिसून येत आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच आपण जेव्हा पेरणी करत असतो तर अशा वेळेस आपल्याला बुरशीनाशकाची त्याला बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजेच आता पेरणी केली आहे तर अशा वेळेस आपल्याला फवारणीमधून एक चांगलं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये झेनेट किंवा थायपोनेट मिथाईल यापैकी एक आणि एक चांगलं ह्युमिक ऍसिड जर आपण दाट फवारणी केलं जमीन ओली असताना आदल्या दिवशी जमीन ओली करायची आणि दुसऱ्या दिवशी आपण फवारणी करायची तर तुम्हाला जबरदस्त याचा फायदा मिळून येतो. त्यानंतर तुमचा धनिया जर पिवळा पडत असेल तर तुम्ही ॲमिस्टार टॉप सारखं सुद्धा एखादी चांगलं बुरशीनाशक याच्यामध्ये फवारणी करू शकता जेणेकरून जो पिवळापणा आहे तर हा दूर होण्यासाठी येते नक्कीच मदत होईल. युरियाचा उपयोग कमी करा कारण आपण पिवळा पडल्यावर आपण युरिया टाकतो तर युरियाचा उपयोग कमी करा. पाणी जास्त ओलत असेल तर एकदम पण पाणी देऊ नका. वापसा कंडिशनवर आपला प्लॉट ठेवा आणि आच्छादन जर करता आलं तर आच्छादन नक्की करा. कोथिंबीर पिकाला यावर्षी रेट चांगला आहे आणि भरपूर ठिकाणी तुम्ही 1,00,000-2,00,000 झाले असे सुद्धा ऐकलं असेल तर नक्कीच तर काळजी घ्या आणि माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करून घ्या. धन्यवाद.